हे नाशिकमधले दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाचे बॅनर हातात घेऊन काँग्रेसचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। नाशिकमध्ये सुनेत्रा यांच्यावरती टीकेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं। चंदन भुजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, या मोर्चेकऱ्यांना अडवलंय, त्यांना नेमकं कुठे जायचंय, पोलीस काय म्हणतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत जे आता जिल्हाधिकारी कार्यालयापासून नाशिकच्या काँग्रेस भवनवर निघालेले आहेत। पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अडवायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना न जुमानता हे कार्यकर्ते आता काँग्रेस भवनच्या दिशेने निघालेले आहेत। आमदार सरोज आहिरे, नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। पोलिसांकडून त्यांची धरपकड या ठिकाणी सुरू झाल्याचा आपण बघतो आहे। पोलिसांकडून त्यांना अडवलं जात आहे। दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच आपल्याला आंदोलन करायचं आहे, घोषणाबाजी करायची आहे, असं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी या कार्यकर्त्यांना अडवलं गेलेलं आहे। अगदी काही अंतरावर या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय आहे, मात्र त्या ठिकाणी जाण्यापासून राष्ट्रवादीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे अडवलं गेलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय की आमदार सरोज आहिरे असतील, दिलीप खैरे असतील, यांना या ठिकाणी पोलिसांकडून अडवलं गेलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेत। काय भावना आहे तुमची नेमकी? सपकाळांनी माफी मागितली पाहिजे। असं आहे की ज्या पक्षाचं ते नेतृत्व करतात त्या पक्षाचे जे अध्यक्ष पहिल्यापासून त्यांनी महिलांनी नेतृत्व केलेलं आहे, त्यांना शोभायला पाहिजे होतं। आम्ही ना शांततेची तपासून या ठिकाणी अडवलंय पोलिसांना, जाणार नाही। आता हे पोलीस का अडवताय माहित नाही, पण आम्ही तिथे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाणार आहोत। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपण जाणार आहोत असं या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतात। आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलेलं आहे, मात्र तरी देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पुढे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत। दृश्यांमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जाऊन हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर पोहोचलेले आहेत। दुसरीकडे काही अंतरावर काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे, मात्र तरी सुद्धा काही कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। सपकाळ यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। काँग्रेसचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे आमने सामने आता आलेले आहेत, एकमेकांना भिडलेले आहेत। पोलिसांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना बाजूला केलेलं आहे, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे काँग्रेस या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी देखील आपले ध्वज जे आहेत, आपले झेंडे ते या ठिकाणी फडकवायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे चुकीच्या पद्धतीने केलं जात आहे। हा सत्तेचा माज आहे आणि अशा पद्धतीनं कुठल्याही कार्यालयावर येऊन अशा पद्धती अतिक्रमण हे करू शकत नाही। सांगाल काय भावना नेमकी? काँग्रेस पक्षाचा बघतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना केलं जातं। पोलीस लोक आम्हाला ढकलतात, त्यांना का सोडताय? असं याचा अर्थ आंदोलन करतोय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आपण बघतोय काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून थांबवण्यात आलेलं आहे आणि काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी करतात. त्याच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समोर काँग्रेसचे कार्यकर्ते अशी समोरासमोर भिडत जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचं बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि ते आता काँग्रेस कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी खाली बसून घोषणाबाजी करतायत. काय भावना आहे? काय आपण जर पाहिलं गेलं काँग्रेसवाले सध्या सत्तेत नाहीये, त्यामुळं यांना आहे ना घाणेरडे राजकारण करण्याची ही सवय लागलेली आहे. तर कुठेतरी हे थांबल्या पाहिजे. काँग्रेसवाल्यांना सुबुद्धी यावं हीच प्रार्थना. काँग्रेसला सुबुद्धी यावं असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतायत. राष्ट्रवादीच्या या ठिकाणी पोलिसांनी आता ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी केला जातोय. RCFचे हे सगळे कर्मचारी आहेत जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे नाशिक पोलीस आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी दिली जाते आणि काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा या सगळ्या कार्यकर्त्यांचा कुठेतरी प्रयत्न आहे. मात्र पोलिसांनी या ठिकाणी या दोन्ही कार्यकर्त्यांना जागीच थांबवलेलं आहे, त्यांना पांगवलेलं आहे आणि आता पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी